जर तुम्ही कायदेशीर लढाई लढत असाल तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. नमस्कार, मी उदय ओंकार जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. जर तुम्ही कायदेशीर लढाई लढत असाल मग तुम्ही त्या लढाईमध्ये फिर्यादी असा अगर आरोपी असा, वादी असा अगर प्रतिवादी असा, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, न्यायव्यवस्थेमध्ये फक्त कागद बोलतो. तुमच्या तोंडी म्हणण्याला, आरोप प्रत्यारोपांना न्यायव्यवस्थेमध्ये जोपर्यंत तुमच्या म्हणण्याला पुष्टी येईल असा ठोस कागदोपत्री पुरावा, ज्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणतात, तुमच्याकडं नसेल तर तुमच्या म्हणण्याला काहीही अर्थ राहत नाही. म्हणजेच काय की तुमच्या म्हणण्याला पुष्टी देणारा कागदोपत्री पुरावा हा तुमच्याकडे उपलब्ध असलाच पाहिजे. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट किंवा भारतीय साक्ष अधिनियमनुसार प्राथमिक पुरावा म्हणून तुमच्याकडे असलेल्या मूळ कागदपत्रांना ग्राह्य धरले जाते किंवा सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. जर एखादी गोष्ट लेखी स्वरूपात तुमच्याकडे उपलब्ध असेल तर त्याविरुद्ध दिलेली तोंडी साक्ष सहसा ग्राह्य धरली जात नाही. म्हणजेच काय की तुमच्याकडं लेखी कागदोपत्री असलेला पुरावा हा तोंडी साक्षीपेक्षा जास्त ग्राह्य धरला जातो. लिहून ठेवलेला शब्द किंवा स्वाक्षरी केलेली कागदपत्रे ही कधीही बदलली जात नाहीत. त्यामुळे त्याची गणना ही न बदलणाऱ्या पुराव्यामध्ये केली जाते. करारनामे, पावत्या, सरकारी दाखले, ईमेल हेच तुमचे सरकारी हक्क सिद्ध करतात किंवा कायदेशीर हक्क सिद्ध करतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट करत असताना ही लेखी करा. थोडक्यात काय, कोर्टाची पायरी चढत असताना तो मला असे म्हणाला होता किंवा सदर घटना अशी घडली होती, यापेक्षा सदर घटना जी घडली होती किंवा संबंधित व्यक्ती जे मला म्हणाले होते त्याचा माझ्याकडे लेखी पुरावा आहे, ही एकच बाब तुमची बाजू न्यायालयामध्ये भक्कम करते. त्यामुळे लक्षात ठेवा, कायदेशीर लढाई लढत असताना त्या लढाईच्या प्रत्येक टप्प्यावर त्या टप्प्यातील जर कागदोपत्री पुरावे तुमच्याकडे उपलब्ध असतील तर तुमची बाजू ही भक्कम होते. न्यायव्यवस्थेमध्ये तोंडी म्हणण्यापेक्षा फक्त आणि फक्त कागदालाच महत्त्व आहे. अशीच जनहितार्थ माहिती मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.